या जजमेंटशी आपण सहमत आहात का? जे सहमत आहेत त्यांनी हात वरती करा. जे सहमत नाही, आता आपण ज्यावेळेस म्हणताय त्यावेळेस नुसतं नाही म्हणून चालणार नाही. येता येता मला असणारा मुस्लिम बांधवांचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि ते म्हणत होते की सर, हमारा सबसे बड़ा सवाल ये है कि सुरक्षा का सवाल है. सुरक्षा का सवाल आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणून त्यांचा इश्यू बरोबर आहे. सुरक्षा हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रश्न. त्याच्यावरती ते जागरूक आहे की सुरक्षा कोण देऊ शकतो. मी त्यांना म्हणालो की वंचित आघाडी बरोबर तुम्ही जुळलात तर तुम्हाला सुरक्षा मिळाली म्हणून समजा. ते म्हटले कैसे? म्हटलं औरंगाबाद मध्ये आम्ही ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस असणारा मुस्लिम समूहाने फार मोठ्या प्रमाणात औरंगजेबचा असणारा स्टेटस ठेवलं होतं. औरंगजेबचं स्टेटस ठेवलं होतं. केसेस चालल्या होत्या, मारामाऱ्या चालल्या होत्या, दंगली होणार म्हणून अशी परिस्थिती. हिंदू मुसलमानाच्या दंगली शहराशहरामध्ये होणार अशी असणारी परिस्थिती होती. मुस्लिम डेलिगेशन आलं, आम्हाला म्हटलं की याच्यामध्ये आपण लक्ष घाला. म्हटलं आम्ही लक्ष घालतो. औरंगाबाद मधलंच डेलिगेशन होतं, म्हटलं लक्ष घालतो. औरंगजेबच्या मजारवरती आम्ही गेलो, पक्षाचे प्रतिनिधी घेतलं, चादर चढवली. त्यांच्या मजारवरती असणारी चादर चढवली आणि आम्ही असताना म्हटलं की गुन्हा केला असेल असं पोलिसांना वाटत असेल तर आमच्यावरती केसेस करा. चादर चढवणं हा जर गुन्हा असेल तर त्याच्यावरती केसेस करा आणि वातावरण बदल. मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगतो की वंचित बरोबर आपण जुळलात तर आपल्याला जी सुरक्षितता पाहिजे ती सुरक्षितता या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपण असताना त्या ठिकाणी नाही.